आपण चिंतन करीत आलेलो आहोत की प्रत्येक गोष्टी व्यवस्थित समजून घ्यायची आहे. अनंत चैतन्य स्वरूप आहेच हा पॉइंट पुन्हा पुन्हा लक्षात घ्या. कुठे आहे? सर्वत्र आहे. आपल्या अवतीभोवती आपण चैतन्य स्वरूपातूनच आपलं जीवन चालू आहे. देवातून जीवन चालू आहे हा विचार पाहिजे. दिव्य स्वरूपातून आपलं सर्वांचं जीवन, मग व्यक्ती असो किंवा समाज असो किंवा समूह असो, सगळ्यांचं जीवन किंवा सर्व विश्वाचं जीवन हे चैतन्य स्वरूपातून चाललेलं आहे. हे जे चाललेलं आहे ते त्या चैतन्य स्वरूपाच्या नियमाने चाललेलं आहे. परत लक्षात ठेवा, वाटेल तसं चाललेलं नाही. क्रिया आणि प्रतिक्रिया असं जेव्हा आपण म्हणतो ना, आपण एकमेकाला समजा टाळी मारली, क्रिया झाली ना एका बाजूने. जोरात टाळी लागली तर दुखतं, ही प्रतिक्रिया. कळलं ना? आणि डोळ्यात जोरात टाळी वाजला, दुखल्यानंतर माणूस रागावला तर आणखी तिसरी क्रिया. कळलं? कर्माची साखळी कशी चालू होते ती लक्षात घ्या. म्हणून इथे स्थिर राहिलं पाहिजे की दुखलं, शांत बसणं, आता दुखलं बाद झालं, परत टाळी नको वाजवूच, एवढंच. म्हणून कर्म हे आपल्या छोट्या छोट्या गोष्टी, म्हणून मौनम सर्वात साधन म्हणून जे सांगितलेलं आहे आपल्याला, की इथे महत्वाचा मुद्दा प्रत्येकाने लक्षात ठेवायचे की प्रत्येकाची जबाबदारी आहे की आपल्याकडनं मौन सांभाळलं पाहिजे. आता मौन सांभाळचं म्हणजे परत काय, हाही प्रश्न पडतो. मौन सांभाळायचं म्हणजे काहीच बोलायचं नाही असं नाही, पण म्हणून बोललं पाहिजे असंही नाही. नाही तर म्हणजे बोलायला सांगतात बोला असं नको. जे बोलाल तर हा आपण आता जो विषय चाललाय, म्हणजे अगदी तुम्हाला प्रश्न जर विचारायचे तर इथे विचारलं, इथे चिठ्ठ्या दिल्या तर उत्तम. तुम्ही आपसात चर्चा करण्यापेक्षा तिथे बोलण्यापेक्षा बऱ्याच वेळेला आपल्याला असते क्वेरी, तुम्ही तिथे प्रश्नामध्ये इथे प्रश्न विचारा. इथे कोणताही प्रश्न आपल्याला चालतो. त्याच्यामुळे हा काय छोटा प्रश्न आहे मोठा प्रश्न असा प्रश्नच नसतो. प्रत्येकाचा प्रश्न हा मोठाच असतो. त्यामुळे खरोखर तुम्हाला प्रश्न असतील आणि परत असं एकमेकाला विचारण्यापेक्षा तुम्ही चिठ्ठी समजा लिहून दिलीत तरी चालतं, प्रत्यक्ष विचारलं तरी चालतं. आपण म्हणजे इथे आपलं मार्गदर्शन चालू असताना तुम्ही हात वर करून प्रश्न विचारला तरी चालतं. इथे ह्या ज्ञानाच्या अनुषंगाने प्रश्न पाहिजे. इथे आपला साधनेचा विषयचा आणि प्रपंचातले प्रश्न विचारतात ते नाही चालणार, मग ते उपयोगाचे नाही तिथे. मग इथे तुम्हाला तुमच्या साधनेचं काही कळतं नाही कळत, हा विषय जो आपण सांगतो आहोत तो विषय, त्याच्यात काही प्रश्न असू शकतात. तर एक तर तुम्ही चिठ्ठी लिहून द्या, म्हणजे काय होईल, बोलायची जी हौस आहे ना आपली ती जरा थांबेल. थोडंसं बोलासं वाटतं ना, परत नको बोलू म्हटलं अधिक बोलासं वाटतं, असं आहे माणसाचं. म्हणून स्वतःवर संयम होणं, मौन ठेवणं म्हणजे स्वतःवर आपण संयम ठेवणं. आवश्यक आहे ते बोला, असं पण नाही की अजिबात. आता घरात आहे तुम्ही दोघं आहेत तिघं आहेत, तर बाथरूमला तुला जायचं की मला जायचं विचारायला हरकत नाही ना, तर गपचूप कोण जाणं कळणार नाही ना. समजलं ना? म्हणजे अगदी आवश्यक, बाबा मी जाते बस जाते, कोण जात आहे तर त्यांनी विचारून जायला हरकत नाही. दोघं असेल तर तू जातो की मी जातो, तोंड बोलायचं नाही म्हटलं तर विचारणं कसं. म्हणजे खरोखर आवश्यक आहे जी गोष्ट, पण त्याच्यात जास्त पुढे पुढे नाही जायचं. जेवढं विचारलं की परत परत सतत चिंतन कसं, मौन कशासाठी, जो आपण आता विषय समजावून सांगतो की हे चैतन्य स्वरूप आहे, ते सर्वत्र आहे, त्यात ही जाणीव ह्या देहातून कार्यरत आहे, हे आपल्या लक्षात नाहीये. किंवा सांगितलं कळलं, पण कळलं म्हणजे समजलं नाहीये. ते प्रॅक्टिकली आपल्याकडे लक्षात ही जाणीव आहे, ही जाणीव आहे, हे जाणीवेचं कार्य आहे. इथे जास्तीत जास्त मग हेच स्मरण आहे, खरं हेच नामस्मरण आहे. नामस्मरण नुसते बसले आणि आपण माळ ओढत बसलो म्हणजे नामस्मरण नव्हे. आपणच आपल्याला सांगत राहिलं पाहिजे, आणि त्यासाठी मौनाशिवाय दुसरी गोष्ट नाही. तुम्ही जर इकडे तिकडे बोलला तर ह्या प्रश्नाचे चिंतन बाजूला जाणार. म्हणजे अगदी पती पत्नी असेल कोणी असेल तरी अगदी आवश्यक आहे ते विचारा, म्हणजे अगदी अजिबात बोलायचं नाही असा त्याचा अर्थ नाही, पण अधिकाधिक काळ तुमचा ह्या ज्ञानाच्या चिंतनात तिथे प्रश्न पडणार. जेव्हा ज्ञानातून कृती करताना काही अडचणी येतील, त्या कृतीतून आपण म्हणजे प्रत्येक वेळी जेव्हा मौनातून जेव्हा कराल तर त्या ज्ञानातून करायला जाल तुम्ही, तसं त्या विचारातून करायला जाल, चिंतनातून कराल की हे चैतन्य स्वरूप आहे, हे चैतन्य स्वरूप आहे. म्हणजे समोरच्याकडे बघितलं हे चैतन्य स्वरूप आहे, हे इतकं तयार झालं पाहिजे की तिथे
सहजपणे आपण अनुसंधानाकडे वळण्याचा जो प्रयत्न करतो आहोत तो तिथे शक्य आहे. म्हणून मौन इथे आता 2 दिवस आतापासून आपण रविवारी दुपारनंतर पर्यंत मौन सांभाळा असं आपण दरवेळेला सांगतो. पण प्रत्येकाने स्वतः ती शिस्त सांभाळली पाहिजे. कळलं ना? समोरचा बोलायच्या तुम्ही बोलता असंही विचार करा. हां, चैतन्य स्वरूपाच्या अंगाने काय बोललं तर ते ऐकलं तर पाहू तेवढं सांगा, पण तिथे प्रश्न विचार की तिथे आपण जास्त बोलण्यापेक्षा तिथे आपण प्रश्न विचारून बोलू शकतो. एवढंच केलं की बाद झालं. मग त्यापुढे आणखीन एक्सप्लेनेशन द्यायची गरज नसते. कारण कसं होतं, तुमचा प्रश्न हा सर्वांचा प्रश्न असू शकतो आणि सर्वांना तो कळतो. इथे विचार इथे आपण ज्यावेळेस सांगू तर प्रत्येकाला ते कळेल की तिथे ही अडचण आहे. आणि प्रत्येकाची सारखीच अडचण असते, असा काही खूप फरक नसतो. जेव्हा प्रयत्न करत असतो साधक तर प्रत्येकाला ही अडचण कुठेतरी येतच असते. म्हणून सगळं सांगितलं की झालं असं होत नाही. जसं असतं तर खूप बरं झालं असतं खरं, पण तसं होत नाही. तिथे अडचणी ह्या प्रत्येक वेळेला येणार. म्हणून मौन करत असताना एका बाजूने संयम तर दुसऱ्या बाजूने हे देवाचं चिंतन, ह्या दोन्ही गोष्टी तिथे होतात. मग संयम म्हणजे का बाहेर आपण बोललं पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं ना, समोर आलं की हसा, मग बोलू नका म्हणजे हसू नका असं नाही. हां, तो हसणार पण नाही तर प्रॉब्लेम व्हायचा. तुमचा चेहरा प्रसन्न पाहिजे, प्रसन्न चित्त असं असणं तेच महत्वाचं आहे, सगळ्यात लक्षात ठेवायचं. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी उगीच गप्पा मारणं काही वेळेला आपल्याला फोनचं आता प्रत्येकाने स्वतःच बंद करून ठेवायचं आहे. सूचना दिली नाही ना आज कोणी, विसरतील ना सगळे. कोणाला बोलल्याने सगळे फोन चालू ठेवतील म्हणतील. पण आता प्रत्येकाने फोन बंद ठेवा, कारण फोनवर पण बोलतोच आपण, तिथेही मौन राहणार नाही. बोललं नाही तर बघत बसतो, तेही बघणं असं तेही मौन नाही आहे. म्हणजे मोबाईलवर जर रील पाहतो आपण व्हॉट्सॲपवर किंवा फेसबुकवर किंवा यूट्यूबवर, तेही आता फोनला हात लावायचा नाही. हा संयम तुमचा तुम्हाला, मग तुमची परीक्षा. तुम्ही फोनवर हात लावला तुमचा संयम सुटतो. कळलं ना? की आता फोन आहे तो बंद करून ठेवून द्या आपल्या कपाटात, कुठेही काय असेल तिथे. माझा तुमच्यावर विश्वास आहे. तुम्ही तो विश्वास सार्थ करायचा की करायचा तुम्ही ठरवा. कळलं? पण इथे आलात म्हणजे काहीतरी क्वालिटी आहे तुमच्याकडे ना, अगदीच नाही असं सांगता येणार नाही. आणि त्यामुळे आपण संयम ठेवला पाहिजे, हे ज्याचं त्याला समजलं पाहिजे. जबरदस्तीने संयम ठेवा म्हणून काय उपयोग आहे? आपल्याला सुधारायचं आहे तर आपल्यालाच ते संयम पाळला पाहिजे. आणि आपल्याला संयम पाळला पाहिजे. मौन पण एवढ्यासाठी आहे की अत्यंत आवश्यक असेल तर तुम्ही बोलायला हरकत नाही, पण तो पण अगदी थोडक्यात, असं नाही की गप्पा मारत बसा. पण शक्यतो जास्तीत जास्त चिंतन हेच पाहिजे की ही जाणीव आहे, अनंत स्वरूप सर्वत्र आहे, सद्गुरू आहेत. मग ह्या तिघांचा आपला संबंध आहे. हा ट्रायंगल आहे. ट्रायंगल म्हटलं सरळ रेषा एकच रेषा आहे ती, पण बघताना म्हणजे पहिली स्टेप, दुसरी स्टेप, तिसरी स्टेप. म्हणजे ही जाणीव आहे, ही सद्गुरूंच्या ज्ञानाप्रमाणे वागणार, ज्ञानाचं पण करणार, आणि तीच अनंत स्वरूपाशी विलीन होणार. बऱ्याच वेळेला सद्गुरूंना साधनेच्या वेळेला विचारलं, सद्गुरू आम्हाला तुम्हाला पाहिलं चालेल का असं विचारलं. सद्गुरू हो पाहिलं चालेल म्हणायचे. पण साधना करताना कधी सांगत नव्हते सद्गुरू असे आहेत असं बघा, असं कधी बोलले होते का? नाही. असं का असा प्रश्न येतो ना बऱ्याच वेळा. साधनेच्या वेळेला हा प्रश्न आपल्याला पडतो की सद्गुरूंना बघायचं की नाही बघायचं. सद्गुरूंना शरण जायचं आहे तिथे. सुरुवात सद्गुरूंच्या स्मरणातूनच करायची, कारण सद्गुरूंचंच ज्ञान आहे, सद्गुरूंनी दिलं आपल्याला. आणि सद्गुरूंनी सांगितलं की आपण जाणीव आहोत, तिथे जाणीव आहे, तर त्या जाणीवेचा अभ्यास करण्यासाठी दुसरं काही दिसता कामा नाही. दुसरं दिसतं म्हणजे जाणीवेकडे वळू शकत नाही. ज्या जाणीव समोर पाहते तर ती स्वतःकडे वळू शकत नाही, कारण तिला तशी सवय नाही आहे. म्हणून साधनेच्या वेळेला सुरुवात सद्गुरूंच्या स्मरणातून, सद्गुरूंना शरणागत होऊन त्यांनी सगळं सांभाळून घ्यावं वगैरे सांगण्यातून आहे. प्रार्थना म्हणावी त्यांच्यासाठी. आणि मग सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे की आपण जे आता काही निर्णय साधना करतो ते करता, तिथे संपूर्ण लक्ष साधनेकडे, म्हणजे साधनेची प्रोसेस जी चालू आहे तिथे संपूर्ण त्याच्यात विलीन होणं. म्हणजे सद्गुरू स्वरूपातून विलीन होणं म्हणजे साधनेतून जेव्हा आपण अशी एक अवस्था येते की आपण कुठे आहोत कळत नाही, किंवा आपण काहीतरी आहे एवढंच कळतं, बाकीचं काहीच लक्षात येत नाही. तर ती जी अवस्था असते ती जाणीवेचं अस्तित्व आहे हे समजून घ्या. जाणीव कशी आहे? जाणीव अत्यंत सूक्ष्म आहे. सूक्ष्म म्हणजे कशी? अनुभवाला गेलं तर ती एवढीशी पण नाही,
पण तीच ब्रह्मांडाला व्यापते सुद्धा आहे एवढीशी. शरीरात कुठे आहे? सर्वत्र आहे. कुठे बघायला असं सुई कुठेही टोचा तिथे ती जाणीव आहे. म्हणजे जर सुईच्या टोका एवढी त्याच्याहून सूक्ष्म आहे ती जाणीव. पण ती जाणीव जेव्हा व्यापक होते ती ब्रह्मांडालाही व्यापू शकते, सर्व विश्वाला व्यापू शकते. आणि ती तिच्याकडची शक्ती प्रगट होण्यासाठी तिने आधी सूक्ष्म झालं पाहिजे. सूक्ष्म झाल्याशिवाय व्यापक होता येत. म्हणून साधनेतून ही जाणीव सूक्ष्म होते आणि स्वतःचा अनुभव घेते. आता इथे स्वतःचा अनुभव म्हणजे स्वतःच्या ठिकाणी असलेल्या दिव्यत्वाचा तो अनुभव असतो. देवाचा अनुभव म्हणतो आपण त्याला. लक्षात घ्या, जेव्हा आपल्याला काही कळत नाही वगैरे असे बरेच साधन, आम्ही कुठे गेलो कळत नाही, काही कळत नाही, असाही प्रकार येतो. दोन पद्धतीने आहे तिथे. एक तर संपूर्ण नेणीवेत जातो, काहीच माहीत नाही. ती जाणीवेची तशी उत्तम अवस्था आहे. उत्तम का म्हणतो? कारण तिथे जाणीव स्वतःशिवाय जगातल्या काहीच गोष्ट तिला माहीत नाही आहे. ती स्वतःला अनुभवते का नाही हे तिला कळत नाही, इतकी ती सूक्ष्म होऊन गेलेली आहे. त्यामुळे ती उत्तम अवस्था आहे, ती वाईट अवस्था नव्हे. पण ह्या अवस्था वेगळ्या वेगळ्या, त्या सगळ्यांचा अनुभव आपल्याला घेता आला पाहिजे. काही वेळेला ही जाणीव अत्यंत सूक्ष्म आहे, किंचितशी जाण आहे, जाणतो आहोत हे कळतंय, पण तरी पण बाकीचं काही कळत नाही. म्हणजे तिथे थोडीशी जागृती असं आपण म्हणतो. तिथे पूर्णतः नेणीव अवस्था नाही आहे की निर्भान अवस्था नाही आहे, ती तशीच आहे. आणि ती ज्या क्षणभर येते, काही काळ असते, पण ती क्षणभर पण खरं म्हणजे क्षणभर नसते, ती बराच वेळ असते. ती कधी क्षणभर वाटते आपल्याला. ती जी अवस्था ती पण जाणीवेच्या अस्तित्वाचा तो अनुभव आपण घेतो आहोत. म्हणजे हे आपण जाणीव आहोत त्याचा अनुभव कुठे आपल्याला पाहता येत नाही, पाहता येत नाही. मग तिचा हा अनुभव असा घेता घेता ती जाणीव, त्यामुळे हा जाणीव स्वतः जाणीवेचा अनुभव घेते. आणि त्यामुळे जाणीव ती अत्यंत सूक्ष्म होते. आणि सूक्ष्म होण्याची कला तिला आत्मसात होते. ती आहे सूक्ष्म, पण तिला सूक्ष्म होता येत नाही. तिला सगळं असं हे बघते बघते बघ हाच सतत असतं. आपण मौनात का राहू शकत नाही? कारण हे मन चंचल आहे. असं बोलूया, तसं बोलूया, हे करूया, ते सांगूया असं बोलल्याशिवाय बरं वाटत नाही. तर ते आता जाणीवेचा अनुभव घेण्यासाठी हे असं पसरणं आहे, वाहणं आहे ह्या जाणीवेचं, म्हणजे मनाचं, ते कंट्रोलमध्ये आणायचं. म्हणजे संयम होतो तिथे, की मौनात राहायचं म्हटलं की ते अनुभवण्याचा प्रयत्न करा. जाणीवच आहे, ह्या जाणीवेचंच कार्य चालू आहे. हे चिंतन आपल्याकडे 3 दिवस आपल्याला संधी मिळाली, 3 दिवस आपण करायची आहे. की तिथे सगळं जीवन म्हणजे अगदी कामापुरती बोला, म्हणजे अगदी तिथे अडचण होते, नाही बोललं तर कळणार नाही समज, तेव्हा ते बोलता आलं तर हरकत नाही. पण मॅक्झिमम आता अशा वेळ कधी 1-2 वेळा येतं. प्रत्येक वेळा काही वेळ तशी अडचणीची येत नाही, का सांगायलाच पाहिजे, विचारावं असं काही नाही, आपोआप कळतं. त्यामुळे जास्तीत जास्त जागेपणी सुद्धा तुमची ही साधना चालू राहणार. चिंतन साधना कोण आहे? जाणीव आहे. ही समोर काय दिसत आहे? सगळ्या जाणीवाच आहेत. रूप जरी विविध दिसलं तरी सगळे त्याच्या आतमध्ये, प्रत्येक देहाच्या आत ही जाणीव आहेच. आणि ती जाणीव आहे म्हणून समोरच्या रूपाला पहा. तो अमुक तमुक आहे म्हणून नका पाहू, ती सवयच बाजूला करायची. अमुक तमुक आहे, प्रत्येक रूप हे जाणीवच आहे. म्हणजे आपलं जसं जाणीव म्हणून अस्तित्व समजतं, तसं प्रत्येक रूपाचं जाणीव म्हणून जे अस्तित्व ते समजायला लागायचं. लक्षात, या दोन्ही गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. समजून घेऊन आता ज्यावेळेला आपण इथून बाहेर पडलो की जेवायला, की चहा प्यायला, काही करायला, की ते त्या स्मरणातूनच सगळं कृती व्हायला पाहिजे हे लक्षात आहे. तिथे जेवताना सुद्धा जाणीवच शरीराला भरवते, जाणीवच शरीराचं पालन पोषण करते, हे लक्षात ठेवा. इथे म्हणून नमस्कार करायचा आणि नमस्कार करून ही जाणीव, म्हणजे अन्न सुद्धा चैतन्यच आहे, पण ते एक व्यवस्था आहे ह्या शरीराचं पालन पोषणासाठी. म्हणून त्या अन्नाबद्दल कृतज्ञता. म्हणून प्रत्येक ठिकाणी ही कृतज्ञता असली पाहिजे. की ही मंडळी एवढी कामं करतायत, आपल्यासाठी जेवण देत आहेत, इथे कृतज्ञता, त्यांचं भलं होऊ दे. म्हणजे इथे प्रार्थना मनात म्हणतो आपण त्यावेळेला, सर्वांचं म्हणताना ह्या सर्व जाणीव आहेत. आपण एकत्र आहोत, बाकीची मंडळी आहेत ती पण जाणीवाच आहेत, त्या कुठे वेगळ्यात. म्हणून हा जो बोध आहे की हे जितकं आपण चिंतन करायला लागो तितकं तुम्ही मौनात राहायला लागाल. तुम्ही बोलायला लागता म्हणजे तुमच्याकडे मौनात चिंतन नाही, हा त्याचा अर्थ होतो. कळला ना?
म्हणून तिथे आपणच आपल्याला कसं सुधारायचं आहे, की इथे अनुसंधान म्हटलं की डोळे उघडे ठेवले ते तुम्हाला ते जाणीवेचंच कार्य हे सहज समजलं पाहिजे. प्रत्येक कृती जाणीवेच्या अंगानेच झाली पाहिजे. पण ते आता लगेच नाही होणार. त्यासाठी प्रयत्न करतच ते होणार आहे. लक्षात आलं ना? म्हणून हे प्रॅक्टिकल आज आपण ह्या वेळेला समजून घेण्याचा प्रयत्न करतो. प्रत्यक्ष हे आपल्या कृतीमधून व्हायला, प्रत्येक कृतीसुद्धा सावधपणे करायची आहे. तर कृती सावधपणे, तुम्ही चालता सावधपणे चाला. सावधपणे चालताना कृतीकडे लक्ष दिलं की अधिक सावध होतं आणि जाणीवेचं स्मरण होतं. कळलं? अनुसंधानासाठी हे सगळे अभ्यास तुम्हाला करणं फार आवश्यक आहे. उठता बसता, उठला की तुम्हाला ती जाणीवच उठली हे कळलं पाहिजे आणि मग देवाचं स्मरण करा. असं तुझं कोण करतं? ही जाणीव करते. उठलं कोण? जाणीव उठली. जी नेणिवेत होती ती जागृतीत आली आहे. कळलं ना? शरीर झोपलं आणि शरीर जागा झालं तर शरीराला आराम मिळाला एवढं ते बरोबर आहे. पण सगळं जे आहे ते जाणीवेचंच कार्य चालू आहे. म्हणून उठता क्षणी, झोपताना पण जाणीवेला सांगितलं, झोप बाई आता. कळलं ना? देवाच्या स्मरणातून ते दिव्यत्व आहे. त्यासाठी तिथे तुम्ही पण पडलं की झोपलं पाहिजे. विचार करत बसला की झोप उडणार. कळलं ना? पण ती सवय एकदा लागली की ती तशी होणार. म्हणून प्रत्येक कृती सावध. महाराज म्हणायचे ना, सदा सावध तो सदा सुखी. कधी सुखी होशील? जाणीवच आहे आणि ही जाणीव परमेश्वराची किंवा अनंत स्वरूपाची आहे किंवा सद्गुरूंची आहे. हा भावात जेव्हा ही जाणीव कार्यरत राहील, तिला कशाची भीती वाटणार नाही. निर्भय होईल. निर्भय म्हणजे काय? समाजात कुठे आपण इथे जातो, काळोखात जातो, भीती वाटते. कोणाला काळोखात जायची भीती वाटते. काळोखात कल्पना येते, साप नाही येणार. त्यात जर तू जाणीव, तुला भीती कसली? ती पण जाणी, तू पण जाणी, भलं म्हणजे तिचं म्हणून चाला. घाबरला की नेमका पायाखाली येईल. कळलं ना? जसा विचार तसा आकार, जीवनाला आकार म्हणतो ना, तशा गोष्टी आहेत खरं म्हणजे. आणि म्हणून इतकं निर्भय व्हायला पाहिजे की भीती कसली? तुम्ही जाणीव आहात. आणि जो अभ्यास आपला चालू आहे त्याच्यातून भीती कोणाचीच नाही, पण सगळ्यांना सांभाळायचं, एवढं मात्र खरं लक्षात ठेवायचं. दोन्ही बाजू आपल्याला करता येतील. म्हणून आता जी सद्गुरू भक्ती म्हणताना आपण स्वरूप भक्ती, आता स्वयंस्मरणामध्ये आपण हे पॉईंट सगळे सांगितलेले आहेत, पण आपल्या लक्षात आपण फक्त बोलतो आणि विसरून जातो. असं होतं. पहिलाच बोध जो दिलाय की अनंत दिव्य आनंद स्वरूप एक आहे, जे आता सकाळपासून सांगतो तेच आहे. एकच अनंत दिव्य आनंद स्वरूप सर्वत्र आहे. एकच अनंत दिव्य आनंद स्वरूप सर्वत्र अनंत अंगे व्यक्त आहे. तेच सांगितलं सकाळी, स्फुरलं. एकच अनंत दिव्य आनंद सर्वत्र अनंत अंगे व्यक्त आहे. ते अनंत अंगे जाणत आहे. प्रत्येक रूप व्यवस्था रूप आहे. प्रत्येक रूप ज्ञान रूप आहे. प्रत्येक रूप आनंद रूप. म्हणजे प्रत्येक अंग म्हणतो आपण, रूप म्हणत नाही. का रूप म्हटलं की जरा वेगळेपणा वाटतो, म्हणून अंग आहे. म्हणून प्रत्येक अंग व्यवस्था रूप आहे. प्रत्येक अंग ज्ञान रूप आहे. ज्ञानरूप म्हणजे जाणणारं आहे. लक्षात, ज्ञान म्हणजे एक आपण वेगळ्या अंगाने ज्ञान म्हणजे विविध विषयांचे ज्ञान म्हणतो. पण हे ज्ञान जेथून निर्माण होतं ते ज्ञान म्हणजे ही ज्ञानरूप आहे. प्रत्येक अंग आनंद रूप आहे. एकच अनंत दिव्य आनंद स्वरूप सर्वत्र आहे. ते अनंत अंगे व्यक्त आहे आणि ते अनंत अंगे जाणत आहे. हा बोध आपल्याला पुन्हा पुन्हा लक्ष, म्हणजे आता जे मी म्हटलं चिंतन पाहिजे. तर चिंतन म्हणजे हे स्वरूप. आता ह्या जी आपण जे स्वयंस्मरण आहे ते स्वतःला द्यायचं स्मरण, आपणच आपल्याला स्मरण द्यायचं सांगितलंय. म्हणून त्या भावात ह्या जाणीवेसाठी हा बोध आत्मसात करण्यासाठी स्वयंस्मरण करायचं. हे जेव्हा लक्षात येईल की हे का करतोय, की ही जाणीवच सांगते की तू अनंत स्वरूप आहे, की हे अनंत आनंद स्वरूपच जाणीव रूपाने प्रकट आहे. म्हणून हा बोध, मग तो बोध घेतल्यानंतर परत लक्षात येतं की हे जे चैतन्य आहे म्हटलं म्हणजे नेमकं काय आहे, की ते दिव्य स्वरूप आहे, ज्ञान स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे, प्रेम स्वरूप आहे, अनंत स्वरूप आहे. ती दिव्य शक्ती आहे. आणि ती शक्ती कशी आहे, तर अनंत दिव्य नेणीव रूप आहे. म्हणजे अंतर्मन ज्याला आपण म्हणतो, नेणीव रूपाने आपलं कार्य चालू आहे. अनंत दिव्य शरीराधार आणि अनंत दिव्य जाणीवपूर्वक जाणणे रूपे. आता इथे जाणणे रूपे व्यक्त आहे हे पहिलं, पण तो शब्द आपण घेत नाही तिथे.
जाणणे रूपे सर्वत्र दिव्यत्व हे जाणत आहे. म्हणजे सर्वत्र दिव्यत्व आहे हा बोध आपल्याला पुन्हा पुन्हा लक्षात घ्यायचा, की प्रत्येक ठिकाणी बघताना तिथे दिव्यच आहे, दिव्यत्वच आहे, दिव्यत्वच आहे. म्हणजे कुठेही गेला तरी एक लक्षात ठेवायचं की ह्या दिव्यत्वाच्या भावात मग प्रत्येक वस्तू मात्र काही जे असे तिथे दिव्यत्व आहे, कारण तिथे चैतन्य तिथे दिव्यत्व आहे. दिव्यत्व ह्याचा अर्थ चैतन्य जिथे जिथे आहे तिथे हे दिव्यत्व सहजपणे प्रगट आहे. जसं एखादं सुगंधाचं फूल असतं की जाई जुई का आपण म्हणतो अनंताचं फूल, त्याच्या ठिकाणी सुगंध हा अंगीभूत आहे. अंगीभूत आहे, सुगंध वेगळा दाखवता येत नाही त्याला, पण तो फूल म्हटलं की तो सुगंध आहे. तसं हे दिव्यत्व ह्या जाणीवेचं अंगीभूत गुण आहे. तिथे दिव्यत्व आहे. दिव्यत्व म्हणतात ते देवभाव आपण म्हणतो, आदरभाव, कृतज्ञता भाव, हे सगळे सद्गुण तिथे प्रगट व्हायला पाहिजे. त्यासाठी ते स्मरण आपल्याला पुन्हा पुन्हा द्यायचं आहे. थोडा वेळ आपण हे स्वयंस्मरणाचा अभ्यास करू, मग पुन्हा त्याच्यात चर्चा करू. त्यातून काही प्रश्न आले त्याचाही विचार करू आणि पुन्हा साधना, कारण थोडं साधना आणि थोडं बोलणं दोन्ही होतील तर मग बॅलन्स होईल. ना तर काय होतं, बोलत बसलं की साधना बाजूला जाईल. असंही नको, कळलं ना. सगळ्यांनी डोळे बंद करायचे आहेत. सद्गुरूंना कृतज्ञपूर्वक नमस्कार करायचा आहे. सर्व त्यांच्यामुळेच हे ज्ञान आत्मसात होणार आहे किंवा होत आहे, हा भाव धरायचा आहे. इथे सद्गुरू आणि अनंत स्वरूप एकच ह्या भावात आपण ह्या सूचना करतो आहोत. अनंत दिव्य आनंद स्वरूप एक आहे. आता हे वाक्य म्हणत असताना भाव काय धरायचा? प्रत्येक वाक्याच्या मागे भाव असायला हवा. परत लक्षात ठेवा, भाव म्हणजे बोधातून भाव, की आपल्या अवतीभोवती हे सर्व ब्रह्मांडाला व्यापून असलेले हे अनंत स्वरूप आहे. हे त्याचं अस्तित्व अनुभव, ते आहेच. मग ना ते अस्तित्व आहेच. म्हणून अनंत दिव्य आनंद स्वरूप म्हटलं की आपल्या अवतीभोवती, विश्वाच्या ब्रह्मांडाच्या अवतीभोवती, की त्याचा तो अनंताचा सागर आहे, त्यात आपण आहोत या भावातून. आणि ते अनंताचं स्वरूप ही जाणीव, हे जाणते आहे, ते सांगते म्हणजे जाणते आहे, ह्या भावात ते आता म्हणायचं आहे. अनंत दिव्य आनंद स्वरूप एक 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 आहे. एकच अनंत दिव्य आनंद स्वरूप सर्वत्र 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 आहे.
एकच अनंत दिव्य आनंद स्वरूप सर्वत्र अनंत अंगे व्यक्त आहे. एकच अनंत दिव्य आनंद स्वरूप सर्वत्र अनंत अंगे व्यक्त आहे. एकच अनंत दिव्य आनंद स्वरूप सर्वत्र अनंत अंगे व्यक्त आहे. एकच अनंत दिव्य आनंद स्वरूप सर्वत्र अनंत अंगे व्यक्त आहे. एकच अनंत दिव्य आनंद स्वरूप सर्वत्र अनंत अंगे व्यक्त आहे. एकच अनंत दिव्य आनंद स्वरूप सर्वत्र अनंत अंगे व्यक्त आहे. प्रत्येक अंग दिव्य व्यवस्था रूप 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 आहे. प्रत्येक अंग दिव्य ज्ञान 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 रूप आहे. प्रत्येक अंग दिव्य आनंद 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 रूप आहे. एकच अनंत दिव्य आनंद स्वरूप सर्वत्र अनंत अंगे व्यक्त आहे. ते अनंत अंगे जाणत आहे. एकच अनंत दिव्य आनंद स्वरूप सर्वत्र अनंत अंगे व्यक्त आहे. ते अनंत अंगे जाणत आहे. एकच अनंत दिव्य आनंद स्वरूप सर्वत्र अनंत अंगे व्यक्त आहे. ते अनंत अंगे जाणत आहे. एकच अनंत दिव्य आनंद स्वरूप सर्वत्र अनंत अंगे व्यक्त आहे. ते अनंत अंगे जाणत आहे. एकच अनंत दिव्य आनंद स्वरूप सर्वत्र अनंत अंगे व्यक्त आहे. ते अनंत अंगे जाणत आहे. एकच अनंत दिव्य आनंद स्वरूप सर्वत्र अनंत अंगे व्यक्त आहे. ते अनंत अंगे जाणत आहे.
एकच अनंत दिव्य आनंद स्वरूप सर्वत्र अनंत अंगे व्यक्त आहे, ते अनंत अंगे जाणत आहे. एकच अनंत दिव्य आनंद स्वरूप सर्वत्र अनंत अंगे व्यक्त आहे, ते अनंत अंगे जाणत आहे. दिव्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप, प्रेम स्वरूप, अनंत स्वरूप, दिव्य चैतन्य शक्ती. दिव्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप, प्रेम स्वरूप, अनंत स्वरूप, दिव्य चैतन्य शक्ती. दिव्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप, प्रेम स्वरूप, अनंत स्वरूप, दिव्य चैतन्य शक्ती. दिव्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप, प्रेम स्वरूप, अनंत स्वरूप, दिव्य चैतन्य शक्ती. अनंत दिव्य नेणीवरूपे, अनंत दिव्य नेणीवरूपे, अनंत दिव्य नेणीवरूपे, अनंत दिव्य शरीराद्वारे, अनंत दिव्य शरीराद्वारे, अनंत दिव्य शरीराद्वारे, अनंत दिव्य शरीराद्वारे, अनंत दिव्य जाणीवपूर्वक जाणणे रूपे, अनंत दिव्य जाणीवपूर्वक जाणणे रूपे, सर्वत्र दिव्यत्व आहे, जाणत आहे. सर्वत्र दिव्यत्व आहे, जाणत आहे. सर्वत्र दिव्यत्व आहे, जाणत आहे. जाणत आहे, जाणत आहे, जाणत आहे. शांति शांति शांति.
शान्तिः शान्तिः शान्तिः। संपूर्ण शरीराचं भान घ्या, जाणा. शरीर आहे हा विचार सुद्धा जाणणं आहे आणि जिथे जाणलं जातं तिथे भान आहे. जसा हा विचार ही सूचना आपण मनात धारण करतो तसं ते शरीराच्या ठिकाणी दिव्यत्वाचा भाव प्रगट होतो. संपूर्ण शरीर दिव्यस्वरूप ज्ञानस्वरूप आनंदस्वरूप आहे. संपूर्ण शरीर दिव्यस्वरूप ज्ञानस्वरूप आनंदस्वरूप आहे. संपूर्ण पेशी संपूर्ण शरीर पेशींचं आहे. संपूर्ण पेशी दिव्यस्वरूप ज्ञानस्वरूप आनंदस्वरूप आहे. संपूर्ण पेशी दिव्यस्वरूप ज्ञानस्वरूप आनंदस्वरूप आहे. संपूर्ण प्राणशक्ती श्वासोच्छवासाकडे लक्ष द्यायचं. संपूर्ण प्राणशक्ती दिव्यस्वरूप ज्ञानस्वरूप आनंदस्वरूप आहे. संपूर्ण जाणीव जाणत आहे, बोलत आहे, विचार करत आहे ती जाणीव. संपूर्ण जाणीव दिव्यस्वरूप ज्ञानस्वरूप आनंदस्वरूप चैतन्यस्वरूप आहे. संपूर्ण जाणीव दिव्यस्वरूप ज्ञानस्वरूप आनंदस्वरूप चैतन्यस्वरूप आहे.
प्रत्येक श्वासागणिक स्मरणागणिक संपूर्ण शरीर, संपूर्ण पेशी, संपूर्ण प्राणशक्ती, संपूर्ण जाणीव अधिकाधिक सुदृढ, अधिकाधिक सशक्त, अधिकाधिक आरोग्यशील, अधिकाधिक कार्यक्षम, अधिकाधिक तरुण, अधिकाधिक उत्साही, अधिकाधिक सुंदर, अधिकाधिक दिव्य, अधिकाधिक ऐश्वर्यवंत, अधिकाधिक समृद्धिवंत, अधिकाधिक सुभाग्यवंत, अधिकाधिक सुयशवंत, अधिकाधिक सद्बुद्धिवंत, अधिकाधिक दिव्य प्रज्ञावंत, अधिकाधिक स्वरूप ज्ञानी, अधिकाधिक आनंदी, अधिकाधिक शांती स्वरूप होत आहे. संपूर्ण शरीर दिव्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप, प्रेम स्वरूप, अनंत स्वरूप, दिव्य चैतन्य शक्ती, अनंत दिव्य नेणीवरूपे, अनंत दिव्य शरीराद्वारे, अनंत दिव्य जाणीवपूर्वक जाणणे रूपे, सर्वत्र दिव्यत्व आहे, जाणत आहे. सर्वत्र आनंद आहे, चाखत आहे. एकच अनंत दिव्य आनंद शक्ती, सर्वत्र अनंत अंगे व्यक्त आहे, जाणत आहे. जाणत आहे, जाणत आहे.
शान्तिः 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 ॐ शान्तिः 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 ॐ शान्तिः 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 सद्गुरुनाथ महाराज की